शुभ संध्याकाळ मॅम. बंद कर. मॅडम आल्या नाही अजून. बंद कर. मॅम आले संपादा मॅम. शुभ संध्याकाळ. आता आलेत मॅडम. ऋत्विक काय काका होते मॅडम यायचे. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ मॅम. बस. अजून 2 बघूया आणि वर्ग सुरू करूया आपण. आज आमची सहलची उजळणी करून घेऊया. आणि मॅम मी पहिलं कडवं म्हणू का? हा, पहिलं आणि दुसरं कडवं. हो चालेल. 2 मिनिटं फक्त थांबूया. अजून जॉईन होतील, मग आपण सुरू करूया. डेली क्लास. कुठला पेज नंबर? एक आमची सहल, बोलावे कसे, कोणापासून काय घ्यावे आणि नाच रे मोरा. पेज नंबर मी सांगते, 1 मिनिट. सतरावा धडा आहे आमची सहल आणि पेज नंबर आहे 30. ठीक आहे, आपण सुरू करूया आता प्रार्थनेने. हो मॅम, मी पहिलं आणि दुसरं कडवं म्हणू का? हा चालेल. तू पहिलं आणि दुसरं म्हण आणि स्वरा तू तिसरं शेवटचं कडवं म्हण. ठीक आहे. हो मॅम. चला सुरू करूया आपण वर्ग. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा भेद सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी सासम वागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष नाही होवताली दाटला अंधार दुःखाचा झरी. सूर्य सत्याचा उद्या पेल आहे खातरी. तोवरी देई मला कासेवंचे जागणे. माणसाने माणसाशी सासम वागणे. हीच आमची प्रार्थना. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लांबणे. माणसाशी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे वागणे.
मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. छान. तिघेही परीक्षेसाठी तयार? उद्याची प्रॅक्टिस रिव्हिजन झालीये? हो मॅम. छान. मॅम माझी थोडं रिव्हिजन घेऊ शकता तुम्ही का तर मी ऍबसेंट होतो. हो, आपण घेऊया आज आमची सहल. आणि अजून एक लेसन आहे, बोलावे कसे. ह्या 2 धड्यांची आपण रिव्हिजन घेऊया. आणि सर्वच टॉपिक पुन्हा एकदा क्विक रिव्हिजन म्हणतो तसं रिव्हिजन करूया. ठीक आहे. तर आमची सहल हा जो धडा आहे ना, तो मी 5 मिनिटं देते. तुम्ही वाचून घ्या पटकन. मग आपण प्रश्न आणि उत्तर घेऊया. हो मॅम. मॅम माझं वाचून झालंय. ठीक आहे. स्वरा आणि अनिशा, तुमचं झालं? वाचा पटापट. बंद कर थोडं, त्यांनी होऊ दे. त्यांचं होऊ दे.
सुरू करूया आपण प्रश्न आणि उत्तर. हो मॅम. पण मॅम आम्हाला नुसते सांगायचे की लिहायचे आहे? लिहायचे. जो आपण कीवर्ड म्हणतो ना, महत्वाचा शब्द, तो मला लिहून दाखवा. म्हणजे त्याच्यात काही करेक्शन असेल, दुरुस्ती असेल तर आपण ती करूया. पहिला प्रश्न आहे, मुलांची सहल कोठे गेली होती? लिही कुठे गेली होती? मी लिहितो देते करून थांब. हे करून ठेवायचं. कुठे गेली होती लिही. मॅम नुसतं उत्तर लिहायचं आहे काय एका शब्दात? उत्तर लिहायचे फक्त. तो महत्वाचा शब्द लिहून दाखवा. आमराईच लिहायचंय असं म्हणतात मॅडम. आता सगळं मिक्स केलं होतं. आवाज येतोय का माझा? हो येतोय मॅडम. बघा, आई बाबांची मदत घेऊ नका, तुमचं तुम्हीच सोडवा. ही रिव्हिजन आहे, हो की नाही? हो मॅम. उजळणी करतोय आपण. परीक्षेच्या वेळेस तर आई वडिलांना जवळ बसूच देणार नाही, आई बाबांना. तुम्हाला कंपल्सरी व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे आणि तुमचं तुम्हालाच सोडवायचं आहे. आणि जर त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर आम्ही राहू समोर, तर तुम्ही आम्हाला विचारायचं आहे. ठीक आहे? लिही नुसतं उत्तर लिहायचंय. आता फक्त उत्तरच लिहा. उत्तर लिहायचं बेटा, पूर्ण नाही वाक्य लिहायचं. काय झालं. उत्तर मॅम क्वेश्चन मॅमला सांग मी लेट जॉईन झाले. मॅम मी लेट जॉईन झालोय. हा पार्थ, आम्ही आमची सहल जो आहे ना, त्याची उजळणी सुरू केली आहे. धडा वाचून झाला आणि त्याची प्रश्न आणि उत्तर सोडवतोय आपण. तर जो पहिला प्रश्न आहे ना, मुलांची सहल कोठे गेली होती, ह्याचं तुम्हाला उत्तर लिहायचंय. जो मेन शब्द आहे तेवढं उत्तर लिहायचंय आपल्याला. ते लिहा आणि आम्हाला दाखवा, मॅडमना आणि मला. जे परीक्षा देणार आहेत तेच जॉईन झालेले आहेत ना, दुसरं कोणी नाही झालेलं. प्रश्न कुठलाही विचार. हे बघा प्रश्न. एक मिनिट बघते. मुलांची सहल कुठे गेली होती? ली फास्ट दाखवते का मॅमला? आमराईत. मॅम मी इकडे लिहिलंय. हो दिसतंय मला. बरोबर लिहिलंय स्वरा. स्वराने पण बरोबर लिहिलंय. ऋत्विक तो पण बरोबर लिहिलंय. पण स्वरा, तू जे आता केलंयस की नाही आमराईत, तू ई काहीतरी वेगळं लिहिलं मग खोडून तर लिहिलेलं. तर शक्यतो अशा चुका करू नका. सलग शब्द आला पाहिजे. हा, आणि जर खूप काही चूक झाली असं असेल तर पूर्ण शब्दावरती रेषा ओढा आणि छान लिहिण्याचा प्रयत्न करा. अनिशा एक मिनिट. नाही अनिशा मॅडम दाखवते बघ, चुकीचं लिहिलंयस तू. आमराईत. तिने अंबराईत. आमराईत असं पूर्ण शब्द लिहायचंय. आमराईत. हा, आता बरोबर लिहिलेलं आहे. स्वरा छान लिहिलंयस. तनुष तुझं दाखव, काय लिहिलंयस तू? तनुष झालं का? राहिला तो आमराईत. तनुष त लिहायचं राहिलं शेवटी. मुलांची सहल कोठे गेली होती? तर ती आमराईत गेली होती. परीक्षेत तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. आता तुम्ही हे लिहिलंय ना, हा बरोबर लिहिलंय तनुष. तुम्ही आता आपला वेळ वाचावा, तुम्हाला उत्तर कसं लिहिता येतंय ते चेक करण्यासाठी आम्ही फक्त एका शब्दात उत्तर तुमच्याकडून लिहून घेतोय. परीक्षेमध्ये प्रश्न नीट वाचा, तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायला सांगितलंय. तर एका शब्दात नाही उत्तर लिहायचंय, कळलं? बरोबर लिहिलंस आता अनिशा. आमराईत. बरोबर. आता बरोबर. मी ऋत्विकचं नाही बघितलं, दाखवलं का त्याने?
दाखवलं ऋत्विकने. अच्छा. पुढचा प्रश्न घेऊया. सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते? मॅम झालं. झालं? दाखव मला. एवढं समोर आहे दिसत पण थोडस हा. जेवणाचे डबे. जेवण न. तनुष न. जेवणाचे डबे. अजून काय नेलं होतं? अजून 2 गोष्टी. बाटल्या. बरोबर, पाण्याच्या बाटल्या. आणि अजून एक गोष्ट होती. तनिषा तुझं थोडं सरळ धर. स्वरा सरळ धर. जेवणाचे डबे. हा, एकदा तुम्ही चेक करा. जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आणि चित्रकला. चित्रकला हा शब्द आपल्याला बरोबर लिहायचा आहे. तो त्र नीट लक्षात ठेवायचा आहे. आणि साहित्य, ह्याच्यात त आणि य हे जोडाक्षर आले, तर ते नीट लिहायचं. साहित्य. एवढं सगळं घेऊन गेले होते आमराईत. जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, चित्रकलेचे साहित्य. चित्रकला मीन्स ड्रॉइंग. ठीक आहे. अनिशा एकदा चेक कर. मला थोडं ब्लर दिसतंय. परत एकदा असं चेक एवढे कर. जवळ जायचं मुली. जरा लांब ठेवायचं. कर. पाण्याच्या. पाणी लिहिलंय की पाण्याच्या लिहिलंय? पाण्याच्या. पाण्याची. साहित्य. ते अनेक वचन आहे, प्लुरल आहे, त्यामुळे पाण्याच्या बाटल्या. शिल्लक करते. येस. काय हे कर मला नीट लिही आणि दाखव पटकन घातला. हे झालंय. चित्रकलेचे ठीक आहे. आणि दाखवते तर असं टाइमपास करत बसायचं नाही. जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, प्लुरल लिहायचं. साहित्य आणि चित्रकलेचे साहित्य. चित्रकलेचे साहित्य. ही हा ही. एकदा परीक्षेच्या आधी पण हे जी जोडाक्षर आहेत ना, त्याचा सराव करा, म्हणजे तुमच्या चुका होणार नाही. दाखव आता पटकन. मॅम फिनिश्ड. गुड. एवढा पुढे दाखव. ठीक आहे. पुढचा प्रश्न वाचून सांगा बरं मला उत्तर. कोण वाचतंय? तिसरा प्रश्न आहे. ई.
हा, तनुष सांग. बाईंनी हे आंबा हिचा अर्थ काय सांगितला? काय सांगितला बाईंनी आमराईचा अर्थ? कोण सांगेल मला उत्तर? आमराई कशाला म्हणतात? बाईंनी काय आमराईचं वर्णन किती सांगितलं? सारे झाड असतात. कशाची? अजून? आणि ते आंब्याचे झाड असतात. राईचा अर्थ पण सांगितला ना बाईंनी. राई म्हणजे काय? दाट झाडी. जिथे आंब्याची अनेक झाडे लावून जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात. हे थोडं मोठं उत्तर आहे. हवं तर आता पहिल्यांदा आपण लिहितोय, पुस्तकातून बघून लिहिलं तरी चालेल, पण नीट लक्षात ठेवा आणि आपला वर्ग संपल्यानंतर पण किंवा उद्या सकाळी एकदा लिहून बघा. लिहायची प्रॅक्टिस करा. कारण आपल्याला ओरली तोंडी येत असतं, पण लिहिताना थोड्याशा राई म्हणजे दाट झाडी. कुठं? राई राई. खाली रे, वाच तिथं. राई. हम्म. ते फुल लाईन. टू लाईन्स. लिहून काढ नीट नाईसली लिहून. ठेव पेज. येस, चुकीचं लिहायला असं तू. राई. बघ. नीट व्यवस्थित उत्तर लिहा आणि ते पाठ करा. झालं लिहून सगळ्यांचं?
हो. अनिशा, आमराई लिहायचंय, आमराई. अमराई लिहिलंयस तू खाली, शेवटची ओळ बघ. आणि उद्या पेपर झाल्यावर एकदा परत स्वतः चेक करायचा आपलं काही राहिलंय का, ऱ्हस्व दीर्घ चुकला आहे का, काना मात्रा द्यायची राहिली आहे का, हे व्यवस्थित एकदा चेक करायचं शेवटची 5 मिनिटं. स्वरा बरोबर आहे. मी जाते झाल्यावर. अनिशा बरोबर आहे. बरोबर लिहिलंस. तनुषचं झालं का? तनुषने व्हिडिओ का बरं बंद केला? ऋत्विकचं झालं का लिहून? नाही मॅम. त्याचं थोडस चुकलं मॅडम, त्यांनी पूर्णच खोडलं उत्तर. मॅम झालं. दाखव. वरती पकड, वरती लेफ्ट साइडला थोडस डाव्या बाजूला सरकव. हा. ते ना अनेक, हा बरोबर आहे. आंब्याची नाही, अ ला काना दे. बाकी बरोबर आहे. काय चुकलंय? कुठं? आंब्याची लिहिलंयस तू, आंब्याची असं लिहायचंय. अ ला काना दे. दाखव ओळ, लिहायचं. ती ओळ. दुसरी का पहिली ओळ बघ बरं. आला डॉट येते. हा दाखव. वरती पकड बही, वरती अजून जरा डाव्या बाजूला, लेफ्ट साइडला. हा आता बरोबर. वरती पकड अजून, वरती. हा बरोबर लिहिलंय. आता पहिल्या ओळीतच काना बाकी होता. बरोबर म्हटले. बरोबर आहे. एक्झाम मध्ये लिहिता यायला पाहिजे बघ, एवढं मोठं. फॅमिली विचारतोय एक्झाम मध्ये असणार एवढं मोठं ते. एक्झाम मध्ये एवढा मोठा असणार मॅम? एक्झाम मध्ये एवढा मोठा असणार? एक्झाम मध्ये एका वाक्यात असेल किंवा मॅडम असेल की कसं असेल संजीवनी मॅडम? ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये चेक करायला. 1 मिनिट मी बघते. मॅम काय क्वेश्चन आन्सर सांगा, जरा लक्ष दे. तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊया. मुले कोणकोणती
आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली? कोणते खेळ खेळले? तोंडी सांगणार मला उत्तर? कोण सांगणार? आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली? आमराई पाणी, लपाछपी. शिवणपाणी. शिवणपाणी. पाणी, लपाछपी. अजून एक. उंचावली. उंचावली. सावली. बरोबर. लपाछपी, शिवणपाणी आणि ऊन सावली. नीट बघा, लक्षात ठेवा आणि लिहून दाखवा आम्हाला. दुसरं एक्झाम मॅम. दुसरं आहे. एक मिनिट बघते. करेक्ट. ऊन सावली. लपाछपी तुला तर मनातली शिवणा. आता तुम्ही हे जे 2-3 ओळीत उत्तरं लिहित आहेत की नाही, असे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत बघा. प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर याची तयारी करून ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का, तुम्हाला धड्याखाली, कवितेखाली जो स्वाध्याय दिलाय ना, त्या स्वाध्यायाची सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तयार करून ठेवा. ठीक आहे? ठीक आहे मॅम. मॅडम काय यांना ना आत्ता हिंदीतही आत्ता पूर्ण सेंटेन्स सुरू झाले, त्याच्यामुळे एकदम एवढं लिहिणं थोडंसं जड जाऊ शकतं असं वाटतं. म्हणजे 2-2 ओळीच लिहायच्या आहेत आपल्याला. आता मॅडमने विचारलं ना की त्यांनी दुसरं केले, तर खूप प्रश्न विचारले जाणार. हार्डली 3 किंवा 4 प्रश्न असतील असे. ठीक आहे. आणि असतीलच असं पण नाही. मागच्या प्रश्नपत्रिकेवरून मी म्हणते, आता ह्या वेळेस कदाचित त्यांनी थोडासा पॅटर्न बदलला तर विचारणार पण ते आताच मी सांगू नाही शकत असं मी म्हणते. तुम्ही तयारीत असावं म्हणून म्हटलं. आवाज येतोय ना माझा? हो हो येतोय मॅडम. हो येतोय मॅडम. एक मिनिट स्वरा मी बघते. मॅम दिसीना. वरती स्वरा वरती पकड बाई. हा बरोबर आहे. स्वरा बरोबर लिहिलंयस. फुली मारायचा. हे नवीन आन्सर आहे की नाही, तर फुली मारायचं. स्टार कर. जरा डाव्या साईडला कर बाई. राई. राई. जेवणाचे दाखवतात मॅम. शिवणा. शिवणा केले त्याने. शिवणा. एक मिनिट ऋत्विक परत बघते मी. न ला आची मात्रा नाहीये. शिवण. नाही आची मात्रा आहे मग सांग. आची मात्रा आहे. शिवणा पाणी. शिवणाली. शिवणा पाणी. नाही ऋत्विक तू बरोबर लिहिलंयस. मग शिवणा पाणी बरोबर लिहिलंयस. हो. नाईसली असं दाखवायचं. तनुष तर झालं का लिहून? झाले 1च मिनिट. कुणाचं बाकी? अनिशाचं का? बोलावे का स्वाध्याय घेऊया का मॅडम? हो चालेल. त्याच्यावरचे 1-2 हे घेऊया मॅडम. आणि आपण ना सगळ्यात महत्वाचं वाचनाचं बघूया. डाव्या साईडला कर. काय तनुष डाव्या साईडला वही कर. पुढे पुढे कर जरा. पुढे कर. नाही वरती पकड ना. मला दिसत नाहीये काहीच रे. डाव्या साईडला कर. अजून डाव्या साईडला वरती पकड. डाव्या साईडला कर. हा बरोबर लिहिलंयस. तनुष बरोबर लिहिलंय.
अनिशा वही जरा पुढे पकड, पुढे. हा, बरोबर बरोबर लिहिलेस. अनिशाने पण बरोबर लिहिले. मॅडम आधी वाचन घेऊन घ्यायचं का, मग आपण प्रश्न उत्तर घेऊया. चालेल चालेल, तसं करूया. वाचनाचा सराव होऊन जाईल. वाचनाचा सराव करून घेऊ आणि मग प्रश्न उत्तर, कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी आहे ना स्वाध्याय. सगळ्यांकडे PDF आहे, पुस्तक आहे? नाही पुस्तक आहे ना तनुष? आहे प्रिंट आउट आहे. हो ठीक आहे, ज्याच्याकडे प्रिंट आउट आहे, प्रिंट आउट, पुस्तक आहे त्याच्याकडे पुस्तक. ठीक आहे. ऋत्विक, तुम्ही हे ठरवलंय ना, मी बघितलं ग्रुपमध्ये तुम्ही मेसेज टाकलाय स्मिता ढोले मॅडमने, की तुम्ही काय काय वाचणार आहात. आता जे वाचून दाखवणार आहात तेच परीक्षेमध्ये वाचायचंय. ठीक आहे, बदलू नका. का बदलू नका म्हणते मी, कारण की वेळेवर तिथे चूक नको व्हायला म्हणून. आलं लक्षात? आणि आपली ओरल एक्झाम ही संध्याकाळी आहे, त्याची वेळ वगैरे तुम्हाला ग्रुपवर त्याची डिटेल माहिती मिळेलच. आणि मग त्या तोंडी परीक्षेच्या वेळेस एकेकाला तुम्ही मीटिंग जॉईन करायची आहे आणि एकेकाला मध्ये बोलवलं जाईल. मग त्यावेळेस तुम्ही हे वाचनाची जी परीक्षा आपली ओरल ती होईल. ठीक आहे. प्रार्थना पण येईल. प्रार्थना प्रार्थना नाही, आता जे तुम्ही पॅरेग्राफ किंवा जी कविता वाचनासाठी म्हणून तुम्ही तयार केली आहे ना, तेच वाचायचंय उद्या. आलं लक्षात? आता तुम्ही वाचून दाखवताय तेच उद्या वाचायचंय, कारण की तुम्ही त्याचीच प्रॅक्टिस केली ना. काय मग सांग टीचरला, ते पण म्हटलीस तर चालते मला वाटतं. ओके, मग नाचरे पोरं म्हणून टाक, चालते, काय हरकत नाही. ठरवून घ्या तुम्हाला काय छान वाचता येतंय. ते कुठलं होतं सांग, नदीचं काय होतं तेच वाचायचंय. ठीक आहे. नदीचं गाणं. ऋत्विक काय वाचणार आहेस तू? मी बोलावे कसे वाचणार आहे. तेच एकच वाचायचंय आपल्याला. असं नाही की बोलावे कसे पण, नाचरे मोरा नाच पण, असं नाही. एकच काय ते ठरवून घ्यायचं. ठीक आहे मॅडम, तुमच्याकडे पुस्तक आहे ना, पुस्तक किंवा PDF? आहे. फक्त बघाल, कारण की माझ्याकडे पुस्तक नाहीये. बघते मी. मग पहिलं कोण वाचतोय? ऋत्विक वाचतोय. ठीक आहे, ऋत्विक वाच. पहा, वाचा, प्रसंग पहिला. एक वाचायला तू बघ. संजू फोन करतो. ऐक ना, तू पहिल्यांदा ते वाचलं, त्याच्या आधी धड्याचं पाठाचं नाव पण वाचायचं. बोलावे कसे. वाचलं होतं. वाचलं का? अच्छा, मला ऐकायला नाही आलं. ठीक आहे, वाच. संजू फोन करतो तेवढ्यात तिथे अंजू येते. हॅलो काका, मी संजू बोलतोय. तिचा नंबर लागला. अंजू झटकन फोन ठेवतो. अंजू त्याला समजावून सांगते, तू तिचा नंबर लावला होतास, त्यामुळे तू त्या व्यक्तीला मला माफ करा, चुकून तुमचा नंबर लागला, असं नम्रपणे म्हणायला होतस. प्रसंग दुसरा. बसमध्ये खूप गर्दी. शेजारी एक आजी उभ्या आहेत. दिनेश जागेवर बसला आहे. आजी उभ्या असलेल्या दिनेशला दिसताच तो आपल्या जागेवरून उठतो. आजी, या जागेवर बसा. आजी दिनेशच्या जागेवर बसतात.
किती गुणी मुलगा आहेस तू. आजी, वृद्ध व्यक्तींना बस, रेल्वे मध्ये बसण्यास जागा देणं हे सर्वांचं कर्तव्यच आहे. आजी दिनेशकडे कौतुकाने पाहतच राहिल्या. छान. छान छान वाचलंस. आता स्वरा वाचतेस पुढचं? काय वाचतेस तू? नाही, तिला स्वरा काय वाचणार आहे तू? नाच रे मोरा. हा, ठीक आहे, वाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची वारा झुंजला रे. काळा काळा कापूस पिंजला रे. ढगांची वारा झुंजला रे. काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पायी वीज देती टाळी. आता तुझी पायी वीज देती टाळी. फुला व पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. जर जर धार झरली रे. झाडांची भिजली इरली रे. जर जर धार झरली रे. झाडांची भिजली इरली रे. पावसात नाहून काहीतरी गाऊ. पावसात नाहून काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे. तप तप पानात वाजती रे. स्वरा, हा, कानात काही लावलंय का? कापूस आहे का काय? इन्फेक्शन झाले. हो का? थेंब थेंब तळ्यात नाचती रे. तप तप पानात वाजती रे. पावसात रेगात खेळ खेळ दोघात. पावसाच्या रेगात खेळ खेळ दोघात. निळ्या सोंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे. नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे. तुझी माझी जोडी जमली रे. पावसात रिमझिम थांबली रे. तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कामान. आभाळात छान छान सातरंगी कमान. कमान खाली त्या नाच. नाच रे नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हे कविता गडी माडगुळक सांगितल्यात. नाही, हे शेवटचं माडगुळकर. आहे ना, हे शेवटचं ते नको म्हणू तू. ही कविता गदी मांडगुळकर यांनी ही केली, ते नको हे करू, फक्त वाच, ठीक आहे? अनिशा, अनिशा काय वाचतेस तू? नाच रे मोरा. हा, चालेल वाच. नाच रे मोरा, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा. ढगाला झुलला रे. काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीस देते टाळी. फुला पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झर झर धार झरली रे. झाडांची भिजली इरली रे. पावसात नाहू काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे. टप्प टप्प पानात
वाजते रे पावसाच्या रेगात, खेळ खेळू दोघात, निळ्या सोंगाड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. एक ओळ वाचलीस ना तू अनिशा, त्याच्यात निळ्या सौंगड्या असाय. हा, तो सौंगड्याचा उच्चार लक्षात ठेव आणि उद्या व्यवस्थित कर. ओके. आता तनुष काय वाच तनुष? रे मोरा वा नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची वार झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी, वीज देते टाळी. आता तुझी पाळी, वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. जर जर दार जरली रे, झाडांची भिजली इरली रे. पाऊसात नाहू काहीतरी गाऊ, पाऊसात नाहू काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पाण्यात वाजती रे. पावसाची रेगात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात. निळ्या सोंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, आभाळात छान छान सातरंगी कमान, कमान खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. छान मॅडम छान चढायचं वाचायला पाहिजे का की नाही वाचलं तरी चालेल? ते ना मी एकदा विचारून घेते मॅडमला, हा, मग सांगते हा. वाटल्यास मग. चालेल चालेल. सगळ्यांनी छान छान वाचलंय, पण आता जे तुम्ही वाचलं तेच ठेवा, वेळेवर आता बदलू नका. ठीक आहे. आज जे वाचलं ना तेच उद्याच्या परीक्षेत पण वाचायचंय तुम्हाला. आणि छान वाचलं सगळ्यांनी. छान वाचलंय व्यवस्थित. सगळ्यांनी. हो. तर सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू अजून मॅम. छान आपला एक लिहा, धडा छान राहिलाय ना, त्याची पण स्वाध्याय घेऊन टाकूया का? एक आपला धडा राहिलाय त्याचा स्वाध्याय घेऊन टाकूया ना. हा, त्याच्या खालचे प्रश्न उत्तर ना मॅडम. बोलावे कसे. बोला. हा, थँक्यू सफल झाला आणि आधी दोन आपण कविता घेतलेल्या. हो बोलावे कसेच आपण घेऊन टाकूया. हो हो मॅडम, मी ना लॉग आउट करते, मला जायचंय. चालेल चालेल चालेल. चला हम्म. ठेवते मी, आणि सगळ्यांना परीक्षेसाठी परत एकदा खूप खूप शुभेच्छा. जर काही तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट असतील तर मॅडमला विचारा. ठीक आहे. आमच्या भागवत कथा आहे ना, तर त्याचा भजनाचा कार्यक्रम आहे आणि मॅडम त्यामुळे मग मी लवकर मीटिंग सोडते. चालेल चालेल. मग आपण बोलावे कसे हा धडा उघडा, आपण त्याचा स्वाध्याय घेऊया पटकन. मॅम ते म्हणायचं आहे. काय म्हटलं? वाचलं आता ऋत्विकने वाचलं होतं ना, त्यामुळे आपण प्रश्न घेऊया लगेच. मॅम लिहायचं आहे.
हा, एक मेन शब्द कीवर्ड लिहून बघूया आपण. त्याच्यात त्यांनी हे विचारलंय की तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये उभी आहे, मग तुम्ही काय कराल? मी त्यांना जागा देईल. मी त्या आजीला आबांना बसण्यास जागा देईल. आता आपण हे तोंडी घेऊया. तुम्ही घरी मात्र थोडासा सराव करा. लिहायचा सराव करा. त्या वृद्ध व्यक्तीला बसण्यास जागा देईन असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. आणि वृद्ध हा शब्द नीट लिहायचा. वला खाली हे आहे ते वृद्ध व्यक्ती. लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत. मी काकूंना आपली जागा देईल. त्यांना पण जागा देईन. अनिशा, तू काय लिहिशील? अनिशा आणि स्वरा. मॅम मी सांगणार त्या काकूला माझ्या जागेवर बसा. तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे, काय कराल तुम्ही? मी त्यांना नम्रपणे सांगेल की हे चुकीचा नंबर लागला आहे म्हणून आम्ही सांगणार. एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे. मी त्यांना सांगणार रॉंग ऍड्रेस आहे, परत जावा म्हणून सांगेल. रॉंग ऍड्रेसला आपण मराठीत काय म्हणणार? चुकीचा ऍड्रेस. पत्ता, चुकीचा पत्ता. प आणि त ते जोडाक्षर आहे. चुकीचा पत्ता आहे. तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो. मी त्याला मदत बसमध्ये चढायला मदत करेल. मदत त्याला करेन. काय पण मदत पाहिजे असेल की आम्ही मदत करेल. मी त्याला मदत करेन. अपंग म्हणजे डिसेबल्ड किंवा हँडिकॅप ज्याला म्हणतो ना आपण. व्हीलचेअर वर असतो, ज्याला चालता येत नाही. मॅम जरा डोळे नसतात, कान नसतात त्यांना. डोळे नसतात त्याला आपण अंध असंही म्हणतो. आणि अपंग म्हणजे डिसेबल्ड, इंग्लिश मध्ये ज्याला डिसेबल्ड म्हणतो असे. आता अजून एक प्रकार आहे नाम. नाम येईल सगळ्यांना, व्याकरणातला भाग आहे हा. नाम म्हणजे काय असतं? इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? सोपं आहे. मराठीतही तसंच आहे. एखादी वस्तू, एखादं ठिकाण, ह्याला जे नाव दिलेलं असतं त्याला काय म्हणतात? नाम म्हणतात. मग परीक्षेत एखादा प्रश्न येऊ शकतो की एक वाक्य दिलं असेल आणि ह्यातलं नाम ओळखा, कोणतं नाम आहे ते. तर ह्या पाठात, या धड्यात शब्द येऊन गेलेत. अंजू, संजू, दिनेश, आजी. हे सगळं काय आहे? नाम आहे. तुमची सुद्धा नावं आहेत आता. अनिशा, स्वरा, ऋत्विक, तनुष. हे सगळं काय आहे? नाम आहे. शहराचं नाव सुद्धा नाम मध्येच येतं. बंगलोर, पुणे, मुंबई, हैदराबाद, दिल्ली नाम मध्येच येतं. तर नाम जर ओळखायला सांगितलं तर ते व्यवस्थित ओळखायचं. काही वेळेला ते नाम लिहायला सांगतील किंवा खाली रेष ओढा असंही सांगतील. तर प्रश्न नीट वाचायचा, थोडा विचार करायचा आणि मग उत्तर लिहायचं. घाई करायची नाहीये. त्यानंतर काय म्हणतोस तनुष? मी नाही म्हटलं. अच्छा, मग कोण म्हणालं? मी. हा, बोल स्वरा. किती वेळ देणार? मला वाटतं 1 तास असणार तुम्हाला पूर्ण. 2 ते 4 म्हटलंय ना? 2 ते 4 आहे. अच्छा, मग 2 तास आहे. बरोबर, 2 तास. आधी तुम्हाला प्रिंट आउट काढायची आहे आणि मग त्या प्रिंट आउट वरच पेपर तुम्हाला उत्तर लिहायची. मी तर ऑलरेडी काढलाय. हे नाही, उद्या पेपरमध्ये. उद्याचा क्वेश्चन पेपर. त्यानंतर एक तुम्हाला स्वाध्यायामध्ये आहे. खालील वाक्यात योग्य नामे लिहा. टिंब टिंब हा माझा जिवलग मित्र आहे.
काय नाम लिहाल तुम्ही? बीके नमिश. लिहिल. माझा बेस्ट फ्रेंड आहे तो. बीके नमिश माझा बेस्ट फ्रेंड आहे तो. हा, मग मित्राचं नाव लिहिताना जोडाक्षर वगैरे असेल तर ते व्यवस्थित बघून लिहा, किंवा मग एखादं सोपं नाव लिहा ज्याच्यात तुमची चूक नाही होणार. लकी नमिश होतंय. असं नुसतं नमिष आणि लिहायचं. अजून एक प्रश्न आहे, माझ्या दप्तरात टिंब 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 ह्या वस्तू आहेत. मॅम ते मी नाम पुस्तक आणि वही. मी पुस्तक आणि कंपास लिहिलं. बाटले. हा, ही सर्व वस्तूला दिलेली नावं आहेत, त्यामुळे ती नाम ह्याच प्रकारात येतात. फक्त लिहिताना मिस्टेक करू नका, चुका करू नका. बाकी तुम्ही ओळखाल बरोबर, त्याचा प्रश्न नाहीये, व्यवस्थित येतंय तुम्हाला. त्यानंतर एकवचन आणि अनेकवचन पण येऊ शकतं. एकवचन म्हणजे सिंग्युलर आणि अनेकवचन म्हणजे प्लुरल. आता फुलचं अनेकवचन काय आहे? फुल. फुले. मुलगी. मुलगी. मुली. मुलगी, मुली. शहर. शहर, शहरे. गाव, गावे. शाबास. त्यानंतर ढग. ढगचं अनेक वचन ढगच राहतं. ढगे नाही होत. ढग, एक ढग आणि खूप सारे पण ढगच आहे. केस. देश. एकच इंडिया. सारे इंडिया नाहीये. देशचं अनेक वचन देशच होतं. अंडे. अंडी. त्यानंतर परीक्षा. परीक्षेचं अनेक वचन परीक्षा. आणि समानार्थी शब्द म्हणजे सिमिलर वर्ड्स, सिनोनिम. ते पण येणार आहे. येऊ शकतं, विचारू शकतात. विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपोजिट्स. मॅम तो प्रश्न 4 करायचा आहे का? कोणतं खालील वाक्यात योग्य नामे लिहा. झाला बेटा. मॅम प्रश्न 5. प्रश्न 5 करून ठेवा तुम्ही, जेव्हा रिव्हिजन कराल ना तेव्हा करून ठेवा. मायाचं होईल मायाळू, कष्टाचं कष्टाळू, लहान लहानपण, गोड गोडवा, चपळाई आणि मोठे कम्प्लीट करायचंय. त्याला तो सफिक्स लावायचा बरोबर. कष्टाळू. आणि विरुद्धार्थी शब्द पण नीट लिहायचे. विरुद्धार्थी शब्द. अंधार, उजेड. अंधार, उजेड. प्रकाश, अंधार. आपल्याला विरुद्धार्थी अपोजिट करायचंय. प्रकाश, अंधार. शाबास. प्रकाश, अंधार. त्यानंतर हुशार, हुशार. हुशारला म्हणतो आपण ढ. म्हणजे हळूहळू म्हणजे लवकर. किंवा वेगात. हळूहळू, लवकर किंवा वेगात. त्यानंतर लहान, मोठा. लहान, मोठा. चपळ,
चपळ चप्पल चपळ चप्पल मीन्स थिन अँड फॅट. नाही चप्पळ चपळ म्हणजे क्विकली जो काम करतो, फास्ट सगळं करतो, लवकर पटकन करतो तो चपळ. शिस्तीत. चपळच्या विरुद्धार्थी मंद. मंड मंद किंवा हळू म्हणजे हळूहळू म्हणजे करणारा, स्लोली करणारा. त्यानंतर समानार्थी शब्द पण विचारू शकतात. तुम्हाला नाचरे मोरा आहे, तर मोराला समानार्थी शब्द काय? मोरे मोरे समानार्थी शब्द सिनोनिम. चोर चोर मयूर. मोराला चोर समानार्थी शब्द मयूर मयूर. मयूर लक्षात ठेवायचं, मोर मयूर. त्यानंतर पाणी पाणे समानार्थी म्हणजे अनेक वेळा सेम नाव काय? जल. जल जल. पाण्याला म्हणतात जल. जल जल आणि ढग आकाश. आकाश प्रकाश ढग. ढगाला समानार्थी शब्द आहे मेघ. मेघ. तर आज सगळी रिव्हिजन करा. स्वाध्याय खूप महत्वाचा आहे आणि महत्वाचे शब्द एकदा लिहून बघा, कारण तोंडी तुम्हाला सर्वांना बऱ्यापैकी येतंय, व्यवस्थित येतंय. फक्त आपली लिखाणात चूक नको व्हायला. म्हणून शांतपणे रिव्हिजन करा. सकाळी पण थोडी रिव्हिजन करा आणि छान पेपर लिहा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. मॅम तुम्ही ते पेपर सेंड केलाय काय व्हॉट्सअपला ग्रुपवर एक्झाम पेपर उद्यासाठी? एक्झाम पेपर संजीवनी मॅडमना विचारते मी. त्यांनी त्यांच्याकडे आहे पेपर. त्यांना विचारते मी संजीवनी मॅडमना आणि तसं सांगते त्यांना. म्हणजे तो मागच्या वर्षीचा पेपर आहे, त्यांचं सिलेबस वेगळं आहे, पण एक फॉर्मॅट कसा असतो ह्याचा तुम्हाला अंदाज येईल. हा ठीक आहे. आणि काही शंका असली, स्वाध्यायामध्ये शंका असली, व्याकरणामध्ये काही शंका असली, आम्हाला दोघींपैकी कोणालाही संपर्क करा. मॅम नक्की मॅम करा. तुम्हीच राहणार की अजून काही लोक राहणार आहे? आम्ही असू, आमच्या दोघींपैकी कोणीतरी असेल आणि अजून एक शिक्षक असतील. दुसरी पण असणार आहे आणि मॅडम असणार असतील आमच्यापैकी, मॅडम असतील, कोणीतरी त्याच्यातच असतील. असणार का एक्झाम? मॅम पेपर मधलेच एक्झाम असेल? टेक्स्टबुक मधलं? हा, टेक्स्टबुक मध्ये हे जे 4 धडे आहेत ना, तो तुमचा सिलेबस आहे. कोणते 4 धडे एकदा मी परत सांगू का? नाचरे मोरा, कोणापासून काय घ्यावे, बोलावे कसे आणि आमची सहल. हे 4 धडे तुम्हाला व्यवस्थित तयार करायचे. ठीक आहे मॅम. अजून दुसरा कोणता? कोणापासून काय घ्यावे, नंतर बोलावे बोलावे कसे, कसे आमची सहल. आणि आमची सहल. शाबास. आणि कॉन्फिडेंटली एकदम पेपर लिहा. पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला. ओके मॅम थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. शुभरात्री. शुभरात्री मॅम. बाय मॅम. शुभरात्री. बाय. बाय.